हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. प्रश्न पहिला आहे, 2010चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? ऑप्शन ए के वालदार, बी सचिन तेंडुलकर, सी जयंत नारळीकर, डी वसंत गोवारीकर. फ्रेंड्स, तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जयंत नारळीकर. 2010चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जयंत नारळीकर यांना प्रदान करण्यात आला होता. प्रश्न दुसरा आहे, अमरवेल ही वनस्पती कोणती आहे? ऑप्शन ए कीटकभक्षी, बी कुजलेले प्राणी, सी भांडे वनस्पती, डी खोडांवर वाढणारी वनस्पती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी खोडांवर वाढणारी वनस्पती. अमरवेल ही वनस्पती खोडांवर वाढणारी वनस्पती आहे. प्रश्न तिसरा आहे, मानवी हृदय प्रति ठोक्याला साधारणतः किती रक्त पंप करते? ऑप्शन ए 65 मिली, बी 70 मिली, सी 75 मिली, डी 85 मिली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 75 मिली. मानवी हृदय प्रति ठोक्याला साधारण 75 मिली रक्त पंप करते. प्रश्न चौथा आहे, हृदयाचे ठोके जास्त वाढल्यास त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए हायपरटेन्शन, बी हायपोटेन्शन, सी ट्रेडिकार्डिया, डी ब्रेडिकार्डिया. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ट्रेकिकार्डिया. हृदयाचे ठोके जास्त वाढल्यास त्याला ट्रेकिकार्डिया असे म्हणतात. प्रश्न पाचवा आहे, कोणत्या प्राण्याच्या हृदयाला व्हिनिसॉसस हार्ट असे म्हणतात? ऑप्शन ए पक्षी, बी मासा, सी मगर, डी माकड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मासा. मासा या प्राण्याच्या हृदयाला व्हिनिसॉसस हार्ट असे संबोधले जाते. प्रश्न सहावा आहे, बटाटा हा कोणत्या प्रकारची भाजी आहे? ऑप्शन ए बीज, बी मूळ, सी खोड, डी फळ. उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी खोड. बटाटा हे खोड या प्रकारची भाजी आहे. प्रश्न सातवा आहे, मानवी शरीराचे सर्वात मोठे बाह्य अंग कोणते असते? ऑप्शन ए त्वचा, ऑप्शन बी यकृत, ऑप्शन सी जठर, ऑप्शन डी मेंदू. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए त्वचा. मानवी शरीराचे सर्वात मोठे बाह्यांग त्वचा हे आहे. प्रश्न आठवा आहे, हृदय आणि हृदयाच्या अभ्यासाला काय संबोधले जाते? ऑप्शन ए फिजिओलॉजी, बी सायकोलॉजी, सी कार्डिओलॉजी, डी एस्ट्रोलॉजी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कार्डिओलॉजी. हृदय आणि हृदयाच्या अभ्यासाला कार्डिओलॉजी असे संबोधले जाते. प्रश्न 9 आहे, चीनचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑप्शन ए डॉल्फिन,
बी कावळा, सी कासव, डी पांडा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पांडा. चीनचा राष्ट्रीय प्राणी हा पांडा आहे. प्रश्न 10वा आहे, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? ऑप्शन ए ससा, बी नदी डॉल्फिन, सी देवमासा, डी कासव. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नदी डॉल्फिन. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी हा नदी डॉल्फिन आहे. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमचे किती उत्तरं बरोबर आले हे देखील कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.